आपण जर डोकं पुढे कॉल करत बसलो तर मुलं आपलं अनुकरण करत असतात, मुलं संस्कारक्षम असतात, मग घरातले पण आपल्याला त्याच प्रकारे आपली इमेज करतात. म्हणून प्रत्येक महिला भगिनीला आजपासून विनंती आहे की स्वयंपाक करताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ जप करा, म्हणजे ते अन्न सात्विक होईल आणि ते घरातले खातील. आणि त्याही पलीकडे जर तुम्हाला वाटतंय की आमच्याकडून जप होत नाही, युट्यूबला आपल्या आरत्या असतात, आपले स्तोत्र मंत्र असतात, ते लावून ठेवा, म्हणजे त्या स्वयंपाकावर ते संस्कार होतील, ते सगळे घरातले खातील आणि ते वातावरण बदलायला सुरुवात होईल. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. दुसरी गोष्ट, नैवेद्य घेताना कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. कारण नैवेद्य घेताना बरीच भीती बायकांच्या, काही स्त्रियांच्या मनात असते की मग 2-3 भाज्या करायच्या का, गोड आणायचं का, विड्याचं पान आणायचं का, मग महाराजांचं कडक आहे का. तर अजिबात नाही. साधी चपाती भाजी आणा, बाजरीची भाकरी, कढी आणा, काही आणा, फक्त त्या वेळेला आणा. कारण महाराज वेळेचे पक्के आहे. वेळेच्या आधी नैवेद्याच्या अर्धा तास तरी इथं पोहोचावं, तिथं नैवेद्याची व्यवस्थित मांडणी व्हावी. काय कमी काय जास्त, जो आपल्या इच्छेने, आपल्या आईपतीने प्रसाद होईल तो आणावा. पेढेच आणावा असं काय नाहीये. घरात शिरा करून आणा, घरात काही करून आणा, पण आणा. महाराज श्रद्धेचे भुकेले आणि महाराजांचा ध्यास तुम्ही जेवढा घ्याल तितकं तुमचं चांगलं होत असतं. कारण आपल्या मार्गाचं ब्रीदवाक्य आहे, सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास. तुम्हाला ध्यास लागल्यानंतर महाराज तुमचे प्रश्न सोडवत असतात.